तर चला दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आपण लगेच संपर्क साधा. 12th मॅन तन्मय 11 टीमने टॉस जिंकून प्रथमतः तिथे मात्र फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगचं आव्हान दिलंय तुर्वी 11 टीमला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण आशिष पोपेटाला पाहतोय. पहिलं षटक घेऊन असणारे, पहिलं षटक उचलण्यासाठी सज्ज असणारे ऑन स्ट्राईक फलंदाज प्रणितला आपण पाहतोय. त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईकला फलंदाज अमरला पाहतोय. प्रणित कांबळे त्याच्या सोबतीला अमर केने आपण पाहतोय. तर दोन्ही फलंदाजांना सर्वांना मी सूचित करतो LBW आउट असणारे त्याच्याकडे आपण लक्ष द्या. पंच आपणही लक्ष द्या. प्रणित कांबळे त्याच्या सोबतीला अमर केने आपण पाहतोय. पहिला बॉल घेऊन गोलंदाज आशिष पोपेटा आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. पहिला बॉल लेट्स प्ले गेम इज ऑन पंचांचा इशारा तिथे मात्र आपल्याला येईल. SPL धमाका 2026 पहिली मॅच सुरू होईल. पहिला बॉल घेऊन गोलंदाज आशिष पोपेटा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असणारे. लेट्स प्ले 3, 2, 1 काउंटडाऊन स्टार्ट. फर्स्ट बॉल. पहिला बॉल भरपूर वेगात होता परंतु पंचांचा इशारा दिशा भरकटली आहे. पहिलाच बॉल अवांतर. SPL ची सुरुवात झाली वाईटच्या माध्यमातून. पहिला बॉल वाईट. पहिली अतिरिक्त धाव फलकावर लागेल. 1 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता, वेगवान होता. बीट करत असताना डॉट बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर जरूर दिशा भरकटली होती त्यानंतर लाईन गवसली, सूर गवसला. डॉट बॉलची सांगता वेगवान गोलंदाजी करत असताना आशिष पोपेटाला आपण जरूर पाहतोय. पहिल्या षटकाची जबाबदारी दिली आहे. SPL धमाका 2026 पहिली मॅच दोन संघांमध्ये. हा बॉल तिथे मात्र फटका जरूर चांगलाय, गॅप मध्ये गेलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दन 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 करत SPL धमाका 4. इतिहासाच्या पानांवर, रयतीच्या मनावर, मातीच्या कणाकणांवर आणि विश्वाच्या प्रमाणावर राज्य करणार राजा म्हणजे आपले शिवछत्रपती शिवाजी महाराज आपल्याला जरूर पाहायला मिळते. त्यांचं हे सॉन्ग पुन्हा एकदा असणार. गोलंदाज तयार. ही बॉल वेगवान होता. चौकार आल्यानंतर लगेच गोलंदाजाने कमबॅक केलं. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. फुटलाईट ऑन झाले. तिथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असणारे. गोलंदाजी ट्रॅकवर आशिषला पण पाहतोय. बॉल तिथे मात्र पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. +1 नो +1 2 धावा मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन बोर्ड. फ्री हिटचा बॉल असणारे. फलंदाजासाठी संधी असणारे. स्ट्राईकला फलंदाज आपण अमरला जरूर पाहतोय. प्रणितला पाहतोय. पुन्हा एकदा असणार. बॉल तिथे मात्र फटका जरूर चांगलाय. फ्री हिटचा बॉल उंचवर गेलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला चकवा देत बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल देईल. चौकार. चौकाराच्या साह्याने संघ जाऊन पोहोचेल 11 धावा धावफलकावर. 11 रन्स ऑन बोर्ड.
4 बॉलचा खेळ समाप्त. स्ट्राईकला फलंदाज प्रणित कांबळेला आपण जरूर पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आशिष पोपेडा पुन्हा एकदा सज्ज असणार या षटकातील. रोडीत 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल. हा बॉल तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सुरेख लाईन डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. निर्धाव बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. लास्ट बॉल तिथे मात्र शेष असणार आहे. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्ट्राईकला फलंदाज प्रणितला आपण जरूर पाहतोय. हा बॉल तिथे मात्र फटका जरूर केला होता डिक्लेअरच्या स्वरूपात. या बॉलवर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. एका षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 12 धावा धावफलकावर लागतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 12 लागली. आमच्या समेत आज मनोहरदादा पाटील आहेत. त्यानंतर DJ सतीश आपल्याला जरूर पाहायला मिळतील. सतीश दादा इथे मात्र समेत आहेत. त्यांचे दोघांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. SPL धमाक आपल्याला जरूर पाहायला मिळते. तर माजी सरपंच किसनजी भुजंग साहेब यांचे आगमन त्यांना विनंती करतो पण या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज महेश केनीला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. तिथे मात्र पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार आहे. बॉल तिथे मात्र फिरकवण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची सांगताय निर्धाव बॉल. डॉट बॉलच्या अखेरीस धावफलक स्थिर असणारे 12 धावा धावफलकावर. तर पंचांचा इशारा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आई बॉल तिथे मात्र जरूर फटका चांगला आहे परंतु वंटीच्या स्वरूपात डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त 1 धाव मिळेल. या एकेरी धावेनिशीर संघ जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवर. तर 1 धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवर. 1 बॉलचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा असणारी गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळते. निर्धाव बॉलची सांगता तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्थिर 14 धावा धावफलकावर. या षटकातील अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 संघांमध्ये फाईट एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक होते तिथे मात्र थोडेसे साच पडले. तत्पूर्वी या बॉलवर सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावर. 3 बॉलचा खेळ समाप्त. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला तुर्वी 11 फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. तन्मय 11 फिल्डिंगच्या विरुद्ध आपल्याला जरूर पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. बॉल तिथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली तयार आहे. कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र फर्स्ट विकेट डाऊन.
काम ही अदा है गोट्या अंपर जी, अदा पे फिदा। नवीन फलंदाज आपण पाहतोय कल्पेश केनीला आपण पाहतोय इनॅट क्रमांक 3, 15 धावा धावफलकावर 1 विकेटच्या नुकसानात 1.4 षटकांचा खेळ समाप्त आहे। 4 बॉलचा खेळ समाप्त। 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार असणार आहे। तिथे मात्र महेश केनीला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे। 5वा बॉल, हा बॉल तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये फटका केलाय। क्षेत्ररक्षक असणारे तिथे तैनात, उचलेल जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत या बॉलवर फक्त सिंगल मिळेल। या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवर। 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा धावफलकावर लागतील। 2 फलंदाज मैदानामध्ये जबाबदारी निभवत असताना स्ट्राईकला फलंदाज अमर केनीला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक। शेवटचा बॉल या षटकातील, लास्ट बॉल, गोलंदाज तयार असणारे। हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न सुरू होता परंतु डॉट बॉलची सांगता षटक क्रमांक 2 समाप्त। 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 16 धावा 1 विकेटच्या नुकसानात टीम तुर्वे 11। ओके, दोन षटकांचा खेळ समाप्त। 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 धावा धावफलकावर 1 विकेटच्या नुकसानात टीम तुर्वे 11 आपल्याला जरूर पाहायला मिळते। 16 धावा 2 षटकांच्या अखेरीस गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय आशिष पोपेडा। पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केले होते 12, त्यानंतर तयार आहे। आई बॉल तिथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने केला क्षेत्ररक्षक असणारे, थोडीशी मिसफिल्ड होईल परंतु आई बॉलवर फक्त 1 धाव मिळेल। या एकेरीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवर। 17 रन्स ऑन बोर्ड, 17 धावा धावफलकावर लागतील। दोघांमध्ये फाईट आहे। स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय अमर केनीला आपण जरूर पाहतोय, सलामीसाठी जरूर गेला होता। चांगली फटकेबाजी करावी लागेल। SPL धमाका 2026 ही स्पर्धा आहे। हा बॉल तिथे मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळते। डिफेन्स केला आणि या बॉलवर सिंगल मिळेल। सिंगलच्या मदतीने संघ आपल्याला जाऊन पोहोचेल तब्बल 18 धावा धावफलकावर। पहिल्या बॉलवर सिंगल, नंतर दुसऱ्या बॉलवर सिंगल, 2 बॉलचा खेळ समाप्त। धावसंख्या 18 लागली आहे धावफलकावर। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आशिष पोपेडा आपण पाहतोय, एक वेगवान गोलंदाज म्हणून आपली ओळख साध्य करत असताना मोठ्या फटक्यांना चान्स देत नाहीये। तिथे मात्र चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना ही बॉल तिथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने जरूर केला। क्षेत्ररक्षक असणारे तिथे मात्र बॉलची अडवणी करेल। या बॉलवर सिंगल मिळेल। सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 19 धावा धावफलकावर। सिंगल डबलने दोन्ही फलंदाज स्कोर पुढे नेत असताना जरूर पाहायला मिळतात। मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले गोलंदाज आशिष पोपेडा, चांगली गोलंदाजी करते आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा सज्ज असणारे 4था बॉल घेऊन स्ट्राईकला फलंदाज अमर केनीला आपण जरूर पाहतोय। हा बॉल तिथे मात्र फटका जरूर चांगला आहे। मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि याही बॉलवर फक्त सिंगल मिळेल। मागील 4 बॉलवर 4 सिंगल आलेत। 4 बॉलवर फक्त धावा खर्च केल्यात गोलंदाज आशिषने 4। चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते। धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागतील। पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार। ही बॉल तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल।
डिक्लेअरच्या स्वरूपात सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 21-21. 21 आकडा म्हटलं तर शुभ आकडा म्हणून अंकाची ओळख जरूर आहे. शेवटचा बॉल बाकी आहे, आपल्याला जरूर पाहायला मिळेल. लास्ट बॉल, शेवटच्या बॉलवर प्रहार होईल का? स्ट्राईकला फलंदाज अमर केनी एक ती क्षमता राखतो, ती कुवत राखतो हा फलंदाज. आपण तिथे मात्र फटका जरूर चांगला आहे, क्षेत्ररक्षक असणार आहे. सिंगल कंप्लीट आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि या बॉलवर 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तब्बल 23 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ समाप्त, धावसंख्या 23. विघ्नेश पवार आपल्याला जरूर पाहायला मिळेल, गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. तर पंचांचा इशारा वाईट बॉल आहे, बॅटिंग टीम रिव्ह्यू वाईट +1. या बॉलवर 2 धावा मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 25. स्ट्राईकला फलंदाज कल्पेशला पण जरूर पाहतोय. कल्पेश केनी ऑन स्ट्राईक जरूर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर विघ्नेश पवार. हा बॉल तिथे मात्र फिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु सुरेख लाईन, सुरेख लेंथ गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. डॉट बॉलची सांगता, डॉट बॉलच्या अखेरीस 1 बॉलचा खेळ समाप्त. 1 बॉलच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळेल 25. 1 विकेटच्या नुकसानात टीम तुर्वी 11. मोठ्या फटक्यांना तिथे मात्र आव्हान द्यावं लागेल, आमंत्रण द्यावं लागेल, मोठे फटके खेचावे लागतील आपल्या टीमसाठी. तिथे मात्र इन टू द गॅप्स फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. चौकाराच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 29. आता मात्र मोठ्या फटक्यांना आमंत्रण दिलंय, मोठे फटके खेचण्याची सुरुवात झाली आहे. चांगली फटकेबाजी तिथे मात्र कल्पेशच्या माध्यमातून चौकार जरूर आलाय. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर कल्पेश 6 मध्ये 8 वर गेलतो, त्यानंतर अमरचा जर विचार केला 6 मध्ये 5 वर गेलतोय. असे दोन्ही फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पंचांचा इशारा येईल डिक्लेअरच्या स्वरूपात. या बॉलवर सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 30 धावा धावफलकावर.
30 धावा धावफलकावर लागतील. अजून या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असणारे गोलंदाजी ट्रॅकवर विघ्नेश पवारला आपण जरूर पाहतोय. चौथा बॉल या षटकातील. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळेल. निर्धाव बॉलची सांगता डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळते. चार बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या आपल्याला 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. चौथं षटक मार्गस्थ आहे. चांगली फटकेबाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. आता अवधी निघून गेलाय. संघासाठी आक्रमक व्हावं लागेल. बॉल तिथे मात्र फटका जरूर उंचावर गेलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते परंतु प्रयत्न अयशस्वी झाला. तिथे मात्र या बॉलवर 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 32. तर नो बॉल साठी रिव्ह्यू चेक करून लगेच आम्ही तुमच्याकडे डिसिजन देऊ. तर फेअर डिलिव्हरी आहे. या बॉलवर 2 धावा मिळतील. धावफलक जाऊन पोहोचेल 32 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. ही बॉल तिथे मात्र फटका जरूर चांगला आहे आणि बॉल सीमा पार जाईल. पंचांचा इशारा येतोय. संघ जाऊन पोहोचेल 36 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज असणारे गोलंदाजी ट्रॅकवर तेजसला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. शेवटचा षटक घेऊन तयार आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 36. हा बॉल असणारी वाईट. 37 धावा धावफलकावर लागतील. तर एका बाजूला असणारे अद्विक 11 आणि एका बाजूला असणारे माऊली प्रतिष्ठान 11. दोन संघाचे कॅप्टन, दोन संघाचे आपण संघनायक. लगेच आपण यायचं टॉस साठी. आपण लगेच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये 2 संघांमध्ये टॉस केलं जाईल. गोलंदाज आपण तेजसला जरूर पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईकला फलंदाज कल्पेश. बॉल तिथे मात्र फटका जरूर चांगला आहे परंतु या बॉलवर फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 38. 38 ऑन बोर्ड आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तेजसला पाहतोय आपण. तर सर्व प्रेक्षक आपण पडद्याच्या बाहेर उभं राहायचंय. चला पडद्याच्या बाहेर आपण लगेच उभे राहा. हा बॉल तिथे मात्र जरूर फटका गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे.
प्रयत्न करेल, जोपर्यंत फेकी करतोय तोपर्यंत क्लोज कॉल आहे. आणि तिथे मात्र थर्ड एम्पायर करे डिसिजन आलाय. तुम्ही डिसिजन लगेच कळू. डिसिजन पेंडिंग आहे. जसे तिसरे पण चेक करतील तसं आम्ही डिसिजन तुमच्याकडे पोहोचू. तर तत्पूर्वी एका बाजूला असणारे अद्विक 11 आणि एका बाजूला असणारे माऊली प्रतिष्ठान 11 दोन संघ कॅप्टन आपण लगेच टॉससाठी संपर्क साधायचा आहे. इकडे आपल्याला लक्ष असू द्या. इनिंग ब्रेकमध्ये दोन संघांमध्ये टॉस केलं जाईल. आपले सर्व खेळाडू आपण एकजूट करून ठेवा. तर नॉट आउट असणारे फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ रित्या पोहोचलाय. या बॉलवर धावा कंप्लीट केल्या गेल्या 2. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 40 धावा धाव फलकावर. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त. अजूनही 3 बॉल मध्ये किती धावा येतील, किती धावांचा डोंगर रचलं जाईल टीम तुर्वी 11 ने जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 40 धावा लागलेत. स्ट्राईकला फलंदाज अमर केनीला आपण पाहतोय 10 मध्ये 13 वर गेलतोय. चांगली फटकेबाजी करावी लागेल. 3 बॉल मध्ये आक्रमक व्हावं लागेल. बॉल तिथे मात्र फटका जरूर गेलाय. क्षेत्ररक्षक असणारे थोडीशी मिसफिल्ड. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि चित्त्याच्या सप्लाईने या बॉलवर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 42 धावा धाव फलकावर. 42 लॉस ऑफ 1 विकेट. टीम तुर्वी 11 आपल्याला जरूर पाहायला मिळते. तन्मय 11 आपल्याला 5वा षटक उचलताना गोलंदाज तेजसला आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार आहे. 5वा बॉल. आई बॉल तिथे मात्र फटका जरूर चांगला आहे. फिल्डर प्रयत्न करेल तिथे मात्र बॉलची अडवणी करेल. लगेच फेकी करतोय क्विक थ्रो आणि तिथे मात्र याही बॉलवर धावा कंप्लीट केल्या जातील 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 44 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल मध्ये एखादा मोठा फटका येईल का, एखादा षटकार जरूर पाहायला मिळेल का. अमर केनी मध्ये क्षमता आहे. 12 मध्ये 17 वर गेलतोय. अमर केनी जर षटकार लगावला तर संदीपजी मस्कर यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज जमा आहे आमच्याकडे. बॉल तिथे मात्र फटका जरूर उंचावर गेला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. माऊली प्रतिष्ठानचे सर्व खेळाडू आपण मंचासमोर यायचंय आणि अद्विक 11 टीम आपले खेळाडू आपण घेऊन लगेच मंचासमोर यायचंय. 2 संघांमध्ये टॉस केलं जाईल. चव्वेचाळीस धावा एकवटल्यात. 45 धावांचं लक्ष्य असणार आहे. एका बाजूला तन्मय 11 आहे, एका बाजूला तुर्वी 11 आहे. 2 संघांमध्ये फाईट. SPL धमाका. पहिली लढत 2 संघांमध्ये लागली आहे. कोण जिंकणार कोण हरणार आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कोणता संघ आपला वर्चस्व दाखवेल. या सामन्यामध्ये 5 षटकांचा सामना आहे. येणारे 30 बॉल 45 धाव्यांची गरज आहे. टॉस का बॉस टीम अद्विक 11. नेक्स्ट मॅच 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला अद्विक 11 आणि एका बाजूला असणारे माऊली प्रतिष्ठान 11. 2 संघांमध्ये फाईट.
तर मयूरजी जयदास मात्रे आपण मंचाशी संपर्क साधा लगेच. मयूरजी जयदास मात्रे आपण लगेच संपर्क साधा. तर मी विनंती करेन सुकापूर 40+ टीमचे अध्यक्ष प्रकाशजी पोपेटे साहेब यांच्या हस्ते आपण माननीय माजी सरपंच किसनजी भुजंग साहेब यांचा इथे मात्र सत्कार केला जाईल. मान्यवरांच्या इथे मात्र शाही सन्मान केला जाईल. संपूर्ण भगवमय वातावरण, त्यामध्ये भगवी शाल परिधान करून आपल्याला मान्यवर जरूर पाहायला मिळेल. त्यानंतर पुष्पगुच्छ, त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा इथे मात्र सत्कार केला जाईल. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपले अमूल्य वेळ काढून आलात आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. सहर्ष स्वागत. चला तन्मय 11 टीम आपले 2 फलंदाज लगेच आपण मैदानात पाठवा. तर श्यामजी भगत साहेब यांचा तिथे मात्र सत्कार केला जाईल. किशोरजी केनी साहेब यांच्या हस्ते तिथे मात्र श्यामजी भगत साहेबांचा तिथे मात्र सत्कार केला जाईल. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. वेलकम, आपलंही स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. तर सुकापूर प्रीमियर लीग 2026 साठी सर्व दानशूर व्यक्तिमत्व सर्वांनी या स्पर्धेसाठी आपले अमूल्य वेळ आणि अमूल्य आर्थिक राशी दिली. सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. विनयजी श्रवण कुमार अग्रवाल यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपये. त्यानंतर विश्वनाथ गुरुनाथ बोपी यांच्याकडून 5,000. त्यानंतर आकाश श्रीकांत यांच्याकडून 5,000. त्यानंतर परेश पाटील फ्युचर स्टॉम बिल्डर्स यांच्याकडून 10,000. त्यानंतर अनिलजी उलवेकर साहेब यांच्याकडून 5,000. त्यानंतर श्रीराम बिल्डर्स यांच्याकडून 25,000. त्यानंतर सत्यप्रकाश मोर्चा यांच्याकडून अकाला बिल्डर्स यांच्याकडून 21,000. त्यानंतर दिवेश भगत मान्य प्रभारी सरपंच यांच्याकडून 10,000 रुपये. त्यानंतर महेंद्र शेठ वावेकर यांच्याकडून 10,000 रुपये. सद्गुरू बिल्डर्स यांच्याकडून 10,000 रुपये. त्यानंतर ज्योती रवींद्र केनी सरपंच यांच्याकडून तब्बल 40,000 रुपये. त्यानंतर मुकेशजी चौधरी बिकानेर स्वीट यांच्याकडून 1100 रुपये. त्यानंतर प्रवीणजी चौधरी ऑरेंज मेडिकल यांच्याकडून 2,500. त्यानंतर अनिल चाऊशेठ पोपेटा यांच्याकडून 10,000 रुपये. त्यानंतर सुरेश गुप्ता यांच्याकडून 2,500 रुपये. त्यानंतर मोहन शेठ दळवी माऊली प्रसाद बिल्डर्स यांच्याकडून तब्बल 15,000 रुपये. त्यानंतर राजेश्वरी स्टील यांच्याकडून 5,000. किशोर पाटील माजी उपसरपंच यांच्याकडून 5,100 रुपये. त्यानंतर प्रशांत विष्णू पाटील यांच्याकडून तब्बल 10,000 रुपये. त्यानंतर अजय शेठ दुर्वे यांच्याकडून 1,001. त्यानंतर डॉक्टर किरण फडके यांच्याकडून 1,500. त्यानंतर रॉयल फर्निचर यांच्याकडून 2,100. मातोश्री माड यांच्याकडून 2,000. त्यानंतर लालेत सिंग यांच्याकडून 500. त्यानंतर कन्हैयालाल यांच्याकडून 1,000. हनुमान स्वीट्स यांच्याकडून 2,000. इराणी ट्रेडर्स यांच्याकडून तब्बल 2,000. या पुढची यादी आम्ही नंतर वाचू. 2 संघांमध्ये फाईट. एका बाजूला आपण पाहतोय तन्मय 11 आणि एका बाजूला तुर्वी 11. येणारे 30 बॉल 45 धाव्यांची गरज आहे. लक्ष वाचवलं जाईल का
जोडलं जाईल, येणारा काल येणारा वेळ जरूर सांगून जाईल. चला पंच आपण लगेच सामना चालू करा, मॅचला आपण लगेच स्टार्ट द्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालं. अमर केनीला आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन तयार असणारे गोलंदाजी ट्रॅकवर. 45 धावा वाचवल्या जातील का, चेस केलं जातील, इथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला तन्मय 11 आहे, एका बाजूला तुर्वी 11. लेट्स प्ले, गेम इज ऑन. तिथे मात्र पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार आहे. पहिला बॉल तिथे मात्र फटका जरूर चांगला गॅप मध्ये जरूर केलाय, सीमा पार. तिथे मात्र बॉलची अडवणी केली जाईल आणि शेवटच्या क्षणाला फेकी केली जाईल या बॉलवर. धावा एकवटल्या तब्बल 3 आणि या 3 धाव्यांच्या मदतीने संघाचं तिथे मात्र अकाउंट ओपन केले जाईल. 3 धावा धावफलकावर लागतील. तर संदीपजी मस्कर साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, सर्व फलंदाजांना तिथे मात्र त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावलं जातं. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय महेश केनीला आपण पाहतोय, नॉन स्ट्राईकला फलंदाज अमित म्हात्रे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असणारे गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल तिथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त, यू मिस दॅट डेफिनेटली इट. फलंदाज बाद, ओ युटी. तिथे मात्र महेशच्या पारीचा अंत झाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय विघ्नेश पवार. पवार की पावर तिथे मात्र दाखवावी लागेल, चांगला खेळ साकारावा लागेल. साईकला फलंदाज आपण विघ्नेश पवारला जरूर पाहतोय. नरे 28 बॉल 42 धाव्यांची गरज अजूनही असणारे गोलंदाज आपण पाहतोय. अमर केनी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त. तिसरा बॉल घेऊन तयार असणारे. पहिल्या बॉलवर जरूर 3 धावा आल्या, त्यानंतर यष्ट्या वाकवल्या. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. ही बॉल तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु या बॉलवर लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवर. तर LBW आउट असणारे याची दक्षता घ्या. सर्व खेळाडूंना आम्ही तिथे मात्र इन्फॉर्मेशन देतो, LBW आउट असणारे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. बॉल तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागत असताना टीम तन्मय 11 ला धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला आशिष पोपेट आपण पाहतोय. इनट क्रमांक 4. 4 धाव्यांवर 2 धक्के लागलेत टीम तन्मय 11 ला. चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते अमर केने याच्या माध्यमातून. 4 बॉलचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा असणारे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. 5वा बॉल या षटकातील गोलंदाज घेऊन तयार आहे.
गोलंदाजी ट्रॅकवर. बॉल तिथे मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट जरूर पाहायला मिळते. या बॉलवर सिंगल मिळेल. तर संतोषजी कुटले यांनी जर कॅच घेतली तर गुरुनाथजी पोपेडा यांच्याकडून कशी कॅच घ्या 1000 रुपये. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम लाईन जरूर पाहायला मिळते. डॉटबॉलची सांगता पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते 5 धावा धावफलकावर 2 विकेटच्या नुकसानात टीम तन्मय 11. धनेकर यांच्याकडून आशीषसाठी कॅच प्रयत्न लागले गेले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 5 2 विकेटच्या नुकसानात आपल्याला जरूर पाहायला मिळते टीम तन्मय 11. तर चला पंच आपण जास्त एकत्रित येऊ नका देऊ. लगेच आपण मॅचला सुरुवात करायची आहे. आपल्याला फायनल सुद्धा गेलवायची, याच्याकडे लक्ष असू द्या. तर चला स्पीडअप करा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण प्रणित कांबलेला पाहतोय. दुसरं षटक. बॉल तिथे मात्र वेगवान होता. डॉट बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी करत असताना पण गोलंदाज प्रणित कांबलेला आपण जरूर पाहतोय. तर मान्यवरांचं आगमन विश्वनाथजी बोपी साहेब यांचं आगमन. त्यांना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये आपण लगेच विराजमान व्हायचं. आपलं सरचे स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व खेळाडूंचं सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत आहे. आई बॉल तिथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे इशारा करतील हा बॉल खराब आहे. अवांतर वाईट बॉल. अतिरिक्त धावेने शिरसंघ जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन बोर्ड. दुसरा षटक मार्गस्थ आहे. या षटकातील 1 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज प्रणित पुन्हा एकदा तयार आहे. आई बॉल तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु ओव्हर थ्रो जरूर पाहायला मिळते. या चुक्या मागात पडतील आपल्या टीमसाठी. आपल्या संघासाठी एक धाव वाचवणे हे महत्वपूर्ण राहील.
तर या बॉलवर 2 धावा मिळतील. या 2 धावींच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 8 धावा धावफलकावर. चला लगेच आपण सामना चालू करा. तर मान्यवरांचं आगमन पाहायला मिळतील. आमचे युवा नेते श्रीनाथजी भोपे यांना मी विनंती करतो पण या आपलं सर स्वागत आहे. आपण अतिथी मंचावर आपला विराजमान व्हा. सर्व आपलं सर स्वागत. आणि त्यांचा आपल्याला वाढदिवस सुद्धा पाहायला मिळेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब. आपलं सर स्वागत श्रीनाथजी भोपी. आपलं सर स्वागत आहे. चला मॅच चालू करायचे आपण. चला आमचे सागर दादा यांचे इथे आगमन, त्यांचे वेलकम. तर टीम तुर्वी 11चे ते सर्व समर्थक असतील ना, आपण पडद्याची इथे बसायचा नाहीये, आपण इकडे या. मी आपल्याला सूचित करतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. आई बॉल तिथे मात्र फटका जरूर चांगलाय, परंतु या बॉलवर धावा मिळतील त्या तब्बल 2 आणि या 2 नव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन बोर्ड. पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर सिंगल. या बॉलवर आल्या 2 धावा. एकवट 2 धावा आहेत धाव फलकावर 12. लास्ट बॉल या षटकातील. बॉल तिथे मात्र फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. सिंगल कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि चित्त्याच्या चपलाईने या बॉलवर धावा कंप्लीट केल्या गेल्या 2 आणि या 2 धावींच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 14. 2 षटकांचा खेळ समाप्त. तर तुर्वी 11 टीमचे मालक आपल्याला पाहायला मिळतील. स्वप्नीलजी भुजंग साहेब सध्या टेन्शन मध्ये आहेत. वातावरण गरमागरमीचं. सामना इम्पॉर्टंट आहे. 18 बॉल 31 समीकरण आहे. कोण जिंकेल कोण हरेल हा षटक निर्णायक राहील आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर अमर केनीला आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं सांघिकीय तिसरं षटक घेऊन तयार असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईकला फलंदाज विघ्नेश पवार, नॉन स्ट्राईकला फलंदाज आशिष पोपेडा. पहिला बॉल. पहिला बॉल तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल लेग बायच्या स्वरूपात.
सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. येणारे 17 बॉल 30 ची गरज आहे. 17 बॉल 30 समीकरण. कोण जिंकेल कोण हरेल. एका बाजूला तन्मय 11 आणि एका बाजूला तुर्वी 11. दोन संघांमध्ये फाईट आहे. आई बॉल तिथे मात्र जरूर फटका चांगला आहे, परंतु थोडसा क्षेत्ररक्षक साचमडेल. सिंगल कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल परंतु धोक्यात ठरेल. फलंदाज बाद. तिथे मात्र परतावं लागेल विघ्नेशला. नवीन फलंदाज आपण तेजसला पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 धावा दफलगावर 3 विकेटच्या नुकसानात. टीम तन्मय 11 आपल्याला जरूर पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. येणारे 16 बॉल 29 धावांची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज आशिषला आपण जरूर पाहतोय. चांगली फटकेबाजी करावी लागेल. कोण जिंकेल कोण हरेल. दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. महत्वपूर्ण सामना दोन संघांसाठी आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. शेवटच्या क्षणावर कोण बाजी मारणार, कोण जिंकणार कोण हरणार, शेवटचा क्षण सांगून जाईल. येणारा काल, येणारा वेळ. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अमर केनेला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. या षटकातील तिसरा बॉल. आई बॉल तिथे मात्र फटका जरूर चांगला आहे, परंतु कार्पेटच्या साहाय्याने फटका सजवलाय. सिंगल कंप्लीट आहे. 2 धाव्या तिथे मग कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल आणि या बॉलवर धावा कंप्लीट होतील 3 आणि या 3 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 19. आई बॉल तिथे मात्र गॅप मध्ये जरूर केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. शेवटच्या क्षणाला तिथे मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. चौकार. या 4 धाब्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 23. तेजसने पहिल्याच बॉलवर आपली आक्रमकता दाखवली. पहिल्याच बॉलवर चौकार लगावलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. आई बॉल तिथे मात्र फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि या बॉलवर धावा कंप्लीट पाहायला मिळतील 2. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 25. येणारे 13 बॉल आणि 20 धाव्यांची गरज आहे. 13 बॉल 20 समीकरण. कोण जिंकेल कोण हरेल. एका बाजूला तन्मय 11, एका बाजूला तुर्वी 11. दोन संघांमध्ये फाईट, काटाकीर लढत आहे. कोण जिंकणार कोण हरणार जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे खेळाडू जीवाच्या अतोअत प्रयत्न जरूर करतायत. स्ट्राईकला फलंदाज तेजसला पाहतोय. नॉन स्ट्राईकला फलंदाज आशिष पोपेडा. आशिष पोपेडाचा जर विचार केला तर 8 बॉल मध्ये 12 वर खेळतोय. तेजसचा विचार केला 2 बॉल 6 वर खेळतोय. चांगली फलंदाजी, चांगली भागीदारी दोघांमध्ये बनवावी लागेल. 13 मध्ये 20 ची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. अमर केनी गोलंदाजी ट्रॅकवर. आई बॉल तिथे मात्र डाऊन दी ग्राउंड जरूर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. कुठल्याच प्रकारची चुकी न करता क्विक थ्रो जरूर पाहायला मिळाला आणि या बॉलवर धावा कंप्लीट होतील त्या 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 27.
तर सुकापूर गावातील एक युवा उद्योजक म्हणून ओळख आदित्यजी केनी यांचे इथे आगमन त्यांनी विनंती करतो पण या मंचावर आपलाही सहर्ष स्वागत आहे. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. बघा नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहा आणि टॉस इथे झालेला आहे दोन्ही संघामध्ये. तीन षटकांचा खेळ समाप्त आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट टीम तन्मय 11 आपल्याला जरूर पाहायला मिळते. चौथ्या षटकाची जबाबदारी कोणावर दिली जाईल. येणारे 12 बॉल 18 ची गरज आहे. जबाबदारी दिली निलेश पोपेडा यांच्यावर. चांगला खेळ साकारावा लागेल. 12 मध्ये 18 ची गरज आहे. कोण जिंकणार कोण हरणार. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. तर गुरुनाथजी पोपेडा संतोषजी कुठले यांनी जर बॉल पकडला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज. बॉल पकडला तरी कॅश प्राइज आहे. स्ट्राईकला फलंदाज आशिषला पाहतोय. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार असणार आहे. निलेश पोपेडा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. येणारे 12 बॉल 18 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. रनअप मध्ये अडथळा जरूर पाहायला मिळतं. प्रेशर आहे. दोन्ही संघांसाठी मॅच इम्पॉर्टंट आहे. कोण जिंकणार कोण हरणार. एका बाजूला तन्मय 11 आहे आणि एका बाजूला तुर्वी 11 आहे. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार आहे. निलेश पोपेडा. स्ट्राईकला फलंदाज आशिष पोपेडा. हा बॉल तिथे मात्र फटका जरूर चांगलाय. इन टू द कॅप्स. बॉल निघून जाईल. पंचांचा इशारा येतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. एकतीस धावा धावफलकावर. माफ करा. बघा कमिटीचा एक निर्णय का रिव्ह्यू फक्त आपण किती देतोय. एकच रिव्ह्यू. चला मॅच ऑन ठेवा. यस आदित्य. तर पंच रिव्ह्यू घेतलाय. तर धावसंख्या धावून पोहोचेल 31 धावा धावफलकावर. तर बाहेरून कुणी आवाज नका देऊ. याच्याकडे आपण लक्ष द्या. कारण आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. हा बॉल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 32. येणारे 10 बॉल 13 ची गरज आहे. 10 बॉल 13चं समीकरण. कोण जिंकणार कोण हरणार. एका बाजूला तन्मय 11 एका बाजूला तुर्वी 11. दोन संघांमध्ये फाईट आहे. चांगली फाईट. SPL धमाका 2026 पर्व आपल्याला जरूर पाहायला मिळते. रोमांचक स्पर्धा आहे. चित्तदर्शक मॅच दोन संघांमध्ये. 10 मध्ये 13 ची गरज आहे.
कोण जिंकेल कोण हरेल इथे मात्र जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज निलेश पोपेडा पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. आई बॉल तिथे मात्र फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक असणारी तिथे मात्र थोडीशी फॉर्मलिंग त्या स्वरूपात 2 कंप्लीट आहेत आणि या बॉलवर धावा कंप्लीट होतील त्या 2. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 34 धावा धावफलकावर. 34 धावा धावफलकावर लागतील. येणारे 9 बॉल 11ची गरज आहे. एक धाव सामन्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. त्या धावा जोडत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज तेजसला पाहतोय आपण. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आई बॉल तिथे मात्र फटका जरूर चांगलाय. गॅप मध्ये फटका केलाय. 1 बाउन्स आउट 0 बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार आलाय. चौकार आल्यानंतर आपला दबदबा निर्माण केलाय टीम तन्मय 11 ने. कारण की येणारे 8 बॉल 7ची गरज आहे. हा बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचे राईट्स नो बॉल +1. या बॉलवर 2 धावा मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 40. येणारे 8 बॉल आणि 5 धावींची गरज आहे. फ्री हिटचा बॉल असणार आहे. उघडा डोले पाणी पुढचा येणारा बॉल म्हणजे फ्री हिट. उघडे डोले ठेवायला लागतील तिथे मात्र फलंदाजाला. हा बॉल तिथे मात्र फटका जरूर चांगला आहे. गॅप मध्ये गेलाय. बॉल निघून जाईल. एका टप्प्याने फरार. चौकार. मात्र फक्त 1 धावीची गरज आहे. आणि तिथे मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट. सामना आपल्या नाव केलाय तन्मय 11 टीमने. चांगली फाईट 2 संघांमध्ये पाहायला मिळाली आणि अखेरच्या क्षणाला आपला विजय आपल्या जोलीमध्ये घेतला टीम तन्मय 11. कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं. तेजस जर विचार केला 8 मध्ये 20 केला. त्यानंतर आशिष पोपेडा जर विचार केला तर 10 मध्ये 17. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तेजस मस्कर. 8 बॉल 20 धावा. हॅलो ची तर सुकापूर प्रीमियर लीगची ही दमदार स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ आणि आज आपण पाहतोय लीग स्टेजच्या मॅचेस कव्हर करतो. उपस्थित सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि आज या सुकापूर लीगच्या माध्यमातून